हॅलो. 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 शेळके सर, आवाज येतो का तुम्हाला? हॅलो. 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. थोडस टेक्निकल प्रॉब्लेम लेट झालं जरा. आपण 2018 मधील गणिताचा जो पेपर आहे, 2018 प्रश्नपत्रिकेतील जो गणित विभाग आहे त्यातल्या 26व्या प्रश्नापासून आपण आज सुरू करणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न आहे 26वा, त्यामध्ये 3,38,000 अधिक 325 अधिक 250 या प्रकारचं गणित आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला पर्यायातून निवडायचे. तर सर्वात प्रथम आपण 3,38,000 हे अक्षरी लिहिलेले आहेत, आपण ते अंकी लिहायचे. त्याचप्रमाणे 325 जे आहेत ते सुद्धा अंकी लिहायचे आणि त्यानंतर 250 हे सुद्धा अंकी लिहायचे आहेत. तर काही विद्यार्थ्यांचं उत्तर पण आलेलं आहे, कारण त्या ठिकाणी 3,38 म्हणजे हजारचे साडे घेताना आपण म्हणजे अर्धे घ्यायचे, निम्मे घ्यायचे, 500 म्हणजे 38,500. त्यानंतर सव्वा म्हटलं की पाव भाग घ्यायचा, 325 म्हणजे 300चा पाव भाग घ्यायचा आहे, 100चा पाव भाग म्हणजे 300 आणि वरचे 25, 325 आणि 250 म्हणजे आता इथं 250 किंवा 250, 250 असं न देता 250 दिलेला आहे आणि त्या ठिकाणी 75 हा एवढंच घ्यायचं आहे आणि या तीनही संख्या एका खाली एक मांडून त्याची आपल्याला बेरीज मांडायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, मी तिथं लिहून ठेवलेलंच आहे आणि आपण हे बेरीज खूप पटकन करू शकता की अशा गणितांना आपल्याला फारसा वेळ जाणार नाही आणि आपला वेळ वाचेल तो अवघड गणितांसाठी आपल्याला निश्चितपणे कामाला येईल. तर अशा प्रकारे आपण हे अतिशय सोपा असणारा प्रश्न 26वा या ठिकाणी आपण सोडू शकतो सहज. फक्त त्या संख्या मांडताना, अक्षरी संख्या अंकी मांडताना त्यामध्ये जर गोंधळ झाला तर मात्र उत्तर आपलं चुकू शकतं. म्हणून संख्या अंकामध्ये मांडताना व्यवस्थित मांडून घ्याव्यात. जे हजारमध्ये ते हजारमध्ये मांडाव्यात, जे शतकात आहे ते शतकात, आणि पर्याय नंबर उत्तर आहे त्याचं 1, 38,900. त्यानंतर अशाच प्रकारचे आणखी प्रश्न जर आले तर निश्चितपणे आपल्याला त्या संख्या नीट मांडता आल्या पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला सहजपणे उत्तर काढता येईल. त्यानंतर प्रश्न नंबर 27 आणि त्या प्रश्न नंबर 27 मध्ये प्रश्न आहे की संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शविणारा पर्याय निवडा. आणि या ठिकाणी जर संख्या मालिका आपण पाहिली
तर त्यामध्ये पहिली संख्या आहे 4,17,805. दुसऱ्या संख्येच्या ठिकाणी आपण ऑप्शनला त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तिसऱ्या संख्येमध्ये 4,17,797. त्यानंतर 4,17,793 या प्रकारे संख्या दिलेल्या आहेत. आता पहिल्या संख्येवरून तिसऱ्या आणि चौथ्या संख्येकडे जर पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला कळतं की या ठिकाणी कोणता क्रम आहे, तर उतरता क्रम आहे. आणि उतरता क्रम म्हटल्यानंतर आपल्याला या दोन्ही संख्यांच्या मध्ये अशी संख्या निवडायची की ज्यामध्ये 4,17,000 पेक्षा ती संख्या लहान असावी. 4,17,805 पेक्षा लहान आणि 4,17,797 पेक्षा निश्चितपणे ती मोठी असावी. तर यामध्ये पर्याय जर पाहिले तर पहिला जो पर्याय आहे 4,17,800 हा सुद्धा या ठिकाणी बसू शकतो. मात्र उत्तर सूचीमध्ये या ठिकाणी 801 दिलेलं आहे. 4,17,801 म्हणजे निश्चितपणे पहिल्या पर्यायामध्ये प्रश्नातलं काहीतरी लिहिण्याचं राहिलं असावं किंवा त्या ठिकाणी पर्याय अर्धवट दिलेला असावा. तो प्रश्न कदाचित त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बॅन केलेला असावा किंवा त्याला मार्क दिलेले असावेत. कारण त्या ठिकाणी पहिला आणि चौथा पर्याय दोन्ही त्या ठिकाणी बसू शकतात सहज. मात्र आपण 4,17,805 आणि 797 या दोन्ही संख्यांच्या मध्ये जी संख्या येणार आहे ती आपण निश्चितपणे त्या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी आपण जे उत्तर सूचीमध्ये जो पर्याय दिलाय त्याबरोबरच आपण जाऊया 27व्या प्रश्नाचा. त्या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी आपल्याला सहजपणे लक्षात येतोय. मात्र थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळं 4,17,800 आणि 4,17,801 हे दोनही पर्याय त्या ठिकाणी बसू शकतात. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 28. एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे, तर ती संख्या कोणती? एका संख्येचा तिसरा भाग जर 33 आहे, तर ती संख्या कोणती? आणि निश्चितपणे खूप जणांचा पर्याय प्रश्न त्या ठिकाणी उत्तर येऊ राहिलेत. जर तिसरा भाग 33 आहे म्हणजे त्या संख्येचे निश्चितपणे आपल्याला 3 भाग असणं आपल्याकडे किंवा लक्षात येणं गरजेचं आहे. जर 3 भागातला एक भाग 33 आहे म्हणजे निश्चितपणे एक भाग जर 33 तर 2 भाग किती होतील असं म्हणजे आपण तोंडी सुद्धा करू शकतो. कोणत्याही प्रश्नाला आपण त्याच्या मेथडने जाऊ शकतो किंवा आपलं प्रेडिक्शन जर चांगलं असेल उत्तरांचं तर आपण अंदाज लावून सुद्धा त्याचं उत्तर निश्चितपणे काढू शकतो. प्रेडिक्शन चांगलं असेल तर. मात्र आपण मेथडने जाऊया. जर मी या ठिकाणी दोन्ही प्रकारे सोडून दाखवलेलं आहे. वरती प्रेडिक्शनने काढलेलं आहे. एक भाग जर 33 तर 2 भाग 66 आणि तिसरा भाग 99 म्हणजे 3 भाग जर एकत्र केले तर 99 ही संख्या तयार होईल. आणि सूत्रानुसार जर जायचं म्हटलं तर एका संख्येचा तिसरा भाग म्हणजे त्या संख्येला आपण x मानलं आणि तिचा तिसरा भाग 33 आहे तर त्याला गुणिले 3/1 या पद्धतीने जर सोडवलं तर 33 त्रिक 99 आणि या प्रकारे आपल्याला 99 हे उत्तर येते. जर एक भाग 33 असेल तर निश्चितपणे तिसरा भाग एकत्र करून ते निश्चितपणे 99 होतील. कारण 33 एक 33, 33 दुणे 66 आणि 33 त्रिक 99. अशा प्रकारे हा खूप सोपा असा प्रश्न आहे. मात्र त्यानंतरचा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आहे 29 नंबरचा, की हा आपला वेळ वाचवणारा प्रश्न आहे. या ठिकाणी विचारले की 2 समांतर रेषा परस्परांना. मग आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत. छेदतात, वाढवल्यानंतर छेदतात, कधीही छेदत नाहीत आणि लंब असतात. तर 2 रेषा किंवा 2 समांतर रेषा निश्चितपणे आपण पाहू शकतो आपल्याकडे प्रश्नपत्रिका किंवा आपण जेव्हा गणित शिकत असतो तेव्हा आपण निश्चितपणे पाहिलेलं आहे की समांतर रेषा कधीच एकमेकांना छेदत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये समान अंतर असतं म्हणून त्याला समांतर म्हणतात. नेहमी समान अंतर असतं. त्यांच्यामधलं अंतर कमी जास्त होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी रेषा मारून दाखवलेल्या आहेत. त्या समांतर रेषा कितीही वाढवल्या पुढं तरी ते एकमेकांना छेदत नाहीत आणि म्हणून हा अतिशय वेळ वाचवणारा प्रश्न आहे. 2 समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत, कितीही लांब वाढवल्या तरी. आणि म्हणून पर्याय नंबर 3 कडे आपण जायचे. त्यानंतर मापनावर आधारित असणारा हा प्रश्न आहे 30 नंबरचा.
मापनावर आधारित जो प्रश्न आहे तो आहे कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले. आता ज्याचं तोंडी सुद्धा मापनाची क्रिया चांगल्या आहेत किंवा तोंडी सुद्धा मापन ज्यांना चांगलं करता येतं, मापनावरची उदाहरणं सहजपणे समजतात. मिलीच्या 12 पिशव्या, 500 मिली म्हणजे अर्धा लिटर. आता अर्धा लिटरच्या 12 पिशव्या जर घेतल्या तर निश्चितपणे त्याचं उत्तर किंवा त्याचं जे माप आहे ते 6 लिटर एवढं होईल. कारण 500 मिलीच्या 2 पिशव्या घेतल्या तर 1 लिटर होतं. हे झालं तोंडी किंवा परीक्षेच्या आधारे आपण करू शकतो. सूत्राचा किंवा मेथडचा वापर न करता आपण करू शकतो की 500 मिलीच्या जर 12 पिशव्या आपण वापरल्या तर त्याचं निश्चितपणे 6 लिटर दूध होईल, ते माप होईल. आणि त्यांनी लिटरमध्येच विचारलं. त्यांनी उत्तर विचारताना किती लिटर दूध आणले असं विचारलेलं आहे. त्यामुळे मिलीमध्ये उत्तर लिहिण्याची अपेक्षा नाही. आपण नेहमी ती चूक करू शकतो की आपण 500चा आणि 12चा गुणाकार केला की जर तो 6000 मिली येतो आणि आपण ते जर मिस्टेक केली तर आपण निश्चितपणे आपले हे मार्क जातील. पण आपण जर किती लिटर दूध लिटरमध्ये त्याला कन्वर्ट करायचे, 6000 मिली जरी उत्तर आलं तरी त्याला तुम्ही लिटरमध्ये घ्यायचे आणि म्हणून त्या ठिकाणी ते उत्तर आपलं लिटरमध्ये येणार आहे 6 लिटर आणि पर्याय नंबर आहे 3. या ठिकाणची जे दुसरा आणि चौथा पर्याय आहे तो बादच होईल, प्रश्नच नाही. कारण 60 आणि 10 हे उत्तरच येत नाही त्याचं. 12 पंचे 60 आणि त्यापुरती 2 शून्य असं 6000 मिली उत्तर येईल. मात्र 6000 मिलीपेक्षा आपल्याला ते लिटरमध्ये आणायचं आहे, त्यामुळे 6 हे त्याचं उत्तर परफेक्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 31 नंबरचा. आता या ठिकाणी सरळ व्याज हा घटक आहे 31 नंबरच्या प्रश्नामध्ये. आज आपल्याला 40 नंबरच्या प्रश्नापर्यंत जायचे आणि 1 तासाचा वेळ आहे. खरोखर ऍक्च्युअल पेपरमध्ये आपल्याला निश्चितपणे 1 तासामध्ये जवळपास 50 प्रश्न सोडवायचे असतात. मात्र इथं आपण डिस्क्रिप्टिव्हली पाहत असल्यामुळं किंवा समजावून घेत असल्यामुळं त्याला वेळ जास्त मिळतोय आपल्याला की 1 तासामध्ये फक्त 15 प्रश्नाचं स्पष्टीकरण करून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये 30 नंबरचा प्रश्न आपण सोडवला. त्यानंतर 31 नंबरचा जो प्रश्न आहे त्या 31 नंबरच्या प्रश्नामध्ये सरळ व्याजचा प्रश्न आहे आणि सरळ व्याजच्या प्रश्नासाठी 500 मुद्दलाचे दर साल दर शेकडा 8 दराने 3 वर्षांचे सरळ व्याज किती. या ठिकाणी सरळ व्याजाचं जे सूत्र आहे ते सूत्र आपण पाहू शकता. ज्यांना या पद्धतीने शिकवलेलं असेल तर ते सहजपणे सांगू शकतात की सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये क, द आणि म म्हणजे काळ, दर आणि मुद्दल हे 3 गोष्टींचा गुणाकार आणि त्याच्या खाली छेदमध्ये 100 लिहायचे असतात पहा. तर काळ आहे 3 वर्ष आणि त्याचा व्याजदर आहे 8 वर्ष आणि मुद्दल आहे 500 आणि त्याला भागिले 100. तर 100 सोबतचे 2 शून्य आणि 500चे 2 शून्य कट झाल्यानंतर वरती उरतात फक्त 3 गुणिले 8 गुणिले 5 या 3 संख्यांचा गुणाकार केला तर निश्चितपणे आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. 3 8 24 आणि 24 5 120 किंवा 5 8 40 आणि 40 त्रिक 120. 120 रुपये हे सरळ व्याज त्या उत्तरामध्ये आपल्याला काढता येईल. या प्रश्नामध्ये निश्चितपणे तो पर्याय दिलेला आहे 2 नंबरला 120. तर ज्याला सरळ व्याजाचं सूत्र आणि त्याच्या किमती वापरता येतात ते या ठिकाणी तुम्हाला तोंडी सुद्धा आपण हे गणित करू शकतो. 500 मधले जे 2 शून्य आहेत ते 100 सोबत कट होतात. त्यामुळे 5 गुणिले 8 गुणिले 3 असं जरी उत्तर काढलं तरी आपल्याला ते लगेच कमी वेळामध्ये ते उत्तर मिळेल आणि आपला वेळ वाया जाणार नाही. तो वेळ आपल्याला इतर प्रश्नांसाठी वापरता येईल. निश्चितपणे सरळ व्याजाचं जर उदाहरण आलं आणि मुद्दलमध्ये जर 2 शून्य असतील मुद्दलमध्ये तर निश्चितपणे आपण उरलेल्या संख्यांचा गुणाकार करून आपण हे सोडू शकतो. त्यानंतर 32 नंबरचा जो प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधान कोणते हे माहीत असण्यासाठी किंवा हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला अगदी खरेदी विक्री किंवा नफा तोटा
या प्रश्नामधलं जे बेसिक आहे ते माहीत असावं की काय असल्यानंतर किंवा काय कंडिशन असल्यानंतर नफा होतो आणि काय कंडिशन असल्यानंतर तोटा होतो. तर या ठिकाणी मी ते सूत्राच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर निश्चितपणे आपल्याला नफा होतो, कारण आपण खरेदी केलेल्या किमतीपेक्षा आपल्याला विक्री किंमत जास्त मिळाल्यामुळं नफा होतो. त्याचप्रमाणे जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर निश्चितपणे आपल्याला तोटा होईल, कारण आपण खरेदी करताना जास्त पैसे मोजलेले असतात आणि विक्री करताना आपल्याला त्यापेक्षा कमी पैसे मिळतात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी तोटा. हे बेसिक जर क्लिअर असेल तर तुम्हाला हे चारही वाक्य वाचता येतील आणि या ठिकाणी चारही वाक्यांचा अर्थ आपल्याला कळेल. या ठिकाणी पर्याय नंबर 1 आहे की विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो. हे वाक्यच मुळात चुकीचं आहे, कारण विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा कमी असेल, विकण्याची किंमत कमी असेल तर तोटा होतो आणि इथं लिहिलेला आहे नफा होतो. त्यामुळे हा पर्याय चुकलेला आहे. दुसरा पर्याय आहे खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. आता खरेदी किंमत कमी असेल आणि विक्री किंमत जास्त असेल तर निश्चितपणे नफा होतो, मात्र इथं तोटा होतो लिहिलेला आहे, त्यामुळे तोही पर्याय चुकलेला आहे. तिसरा जो पर्याय आहे खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. आता खरेदी किंमत जर जास्त असेल आणि विक्री किंमत कमी असेल तर नफा होण्याचा प्रश्नच नाही, त्या ठिकाणी तोटा होतो. मात्र त्यामुळे हे तिसरंही विधान चुकलेलं आहे आणि जे उरलेलं चौथं विधान आहे ते बरोबर आहे पहा. विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. म्हणजे विकण्याची किंमत जास्त असेल, उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू 100 रुपयाला घेतली, ती झाली आपली खरेदी किंमत आणि 150 रुपयाला किंवा 120 रुपयांना विकली तर ती झाली विक्री किंमत. मग विक्री किंमत जास्त असल्यास आपल्याला जास्त पैसे मिळतात आणि म्हणून आपल्याला नफा होतो. म्हणून या ठिकाणी जो चौथा पर्याय आहे तो या ठिकाणी निश्चितपणे बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला जायचंय 33 नंबरच्या प्रश्नाकडे. हा रोमन संख्येवर आधारित प्रश्न आहे. रोमन संख्येवर आधारित असणाऱ्या या प्रश्नासाठी हा जो प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हानुसार. आता रोमन संख्या चिन्ह म्हणजे एबीसीडीचे चिन्ह. एबीसीडीचं जे चिन्ह आहे एक्स, व्ही आणि डबल आय. तर एक्स म्हणजे 10, त्या पुढचे 5 आणि त्या पुढचे 2, ते झाले 10 आणि 5 15 2 17. त्याचप्रमाणे त्या पुढचं आहे आय एक्स म्हणजे ते 9 आहे, 10 पेक्षा 1 कमी. त्यानंतर मायनस आय व्ही म्हणजे 4 प्लस सी फॉर 100 साठी सी वापरतात आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांची जर हे सोल्युशन काढलं तर 17 अधिक 9, 17 आणि 9 होतात 26 वजा 4, 26 वजा 4 22 आणि प्लस 100 त्या ठिकाणी 122. आता या ठिकाणी फक्त बेरीज आणि वजा या क्रिया असल्यामुळं आपल्याला म्हणजे ते बॉडमास जी मेथड आहे कंचे भागू बेव तर ती वापरायची आवश्यकता नाही, कारण दोनच क्रिया आहेत बेरीज वजाबाकी. जर दोनच या क्रिया असतील, मिश्र क्रिया नसतील जास्त, तर आपण ह्या क्रमवार करू शकतो. म्हणजे अगोदर बेरीज नंतर वजा पुन्हा बेरीज या प्रकारे आपण हे करू शकतो. त्याला आपल्याला बॉडमास मेथड वापरण्याची काही आवश्यकता नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे गणित करू शकतो. त्या ठिकाणी बेरीज करायची, त्यानंतर वजा करायची आणि नंतर 100 मिळवायची. अशा प्रकारे 122 हे उत्तर मिळतं पर्याय नंबर 2. मात्र हे समजण्यासाठी आपल्याला रोमन संख्यांची किंमत माहित असावी. रोमन संख्या आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे की या ठिकाणी जी दिलेली रोमन संख्या आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला समजली पाहिजे. ती व्हॅल्यू आपल्याला लक्षात आली पाहिजे की या ठिकाणी दिलेली रोमन संख्येची किंमत किती आहे आपल्या इंग्रजी आकड्यानुसार. त्यानंतर प्रश्न नंबर जो 34 आहे हा थोडासा कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी जास्त दिलेला आहे. आपण थोडस लक्ष देऊन ऐकायचं, लक्ष देऊन तो प्रश्न वाचायचा आहे. कारण त्यांनी म्हटलं की 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 संपला तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला. आता त्यातला मूळ प्रश्न असा आहे की तुम्हाला फक्त विचारले त्यांनी सामना संपण्याची वेळ दिलेली आहे 15:45. मग अशा प्रश्नामध्ये 15:45 आणि सुरू होण्याची वेळ दिलेली आहे 10 वाजता. मुळात तुम्हाला फक्त सामना संपण्याची वेळ
दिलेली आहे 24 तासामध्ये, ते आपल्याला 12 तासामध्ये किती असेल असं विचारले. त्यामुळे सामना सुरू किती वाजता झाला याच्याशी आपल्याला फारसं घेणं देणं नाही, आणि म्हणून सामना संपण्याच्या वेळेचा आपल्याला फक्त 24 ताशीमधून 12 ताशीमध्ये त्याला ट्रान्सफर करायचे. आता 24 ताशी वेळ 12 तासामध्ये घेताना आपल्याला संपण्याची वेळ काढायची फक्त. मी इथं सोल्युशन दिलेले आहे. संपण्याची वेळ आहे 15.45, म्हणजे ही आपल्याला 12 तासामध्ये घ्यायची. जर आपलं 12 ताशी 24 ताशी घड्याळाचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण ते तोंडी सुद्धा सोडू शकतो. कारण 15 मधून जर 12 वजा केले तर तीन उरतात फक्त. 12 ताशी घड्याळातले 12 वजा केले तर आपल्याला निश्चितपणे 3.45 म्हणजे 3 वाजून 45 मिनिटांनी हा सामना संपला. तर 3 वाजून 45 मिनिटाचा पर्याय आहे 2 नंबरला. त्यामुळे आपण 2 नंबरच्या पर्यायाला क्लिक करायचे. त्या ठिकाणी 3:45 ही वेळ दिलेली आहे. खाली 15:45 पण पर्याय दिलेला आहे, पण 15:45 हा 24 तासातली वेळ आहे. या ठिकाणी 2:45 आहे, 4:45 आहे. याही पर्यायांचा आपण विचार करायचा नाही, कारण 12 ताशी घड्याळातली वेळ आणि 24 ताशी घड्याळातली वेळ ही एकमेकांमध्ये ट्रान्सफर करताना आपल्याला त्याचं ती कन्सेप्ट क्लिअर असेल. त्यानंतर 35 नंबरचा जो प्रश्न आहे, एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 45%, पळसाची 20% व उरलेली झाडे जांभळाची आहेत. तर जंगलात एकूण जर 5,000 झाडे असतील तर जांभळाची किती झाडे असतील? आता या प्रश्नामध्ये आपल्याला सर्व झाडांची जी टक्केवारी आहे ती एकत्र करायची आहे, कारण प्रत्येकाची स्वतंत्र टक्केवारी काढण्याची आवश्यकता नाहीये. आपण फक्त सगळ्यांची टक्केवारी एकत्र करून काढू शकतो. त्या ठिकाणी मी या ठिकाणी सोल्युशन दिलेलं आहे पहा, की जी झाडं होती 15%, 45% आणि 20%, ही सगळी झाडं एकत्र केली तर ते होतात 80%. आता आपण ही एकूण झाडं किती आहेत? 5,000. मग 80% झाडं जर त्यांनी आपल्याला सांगितलीत कोणती आहेत, मग उरलेली झाडं आहेत जांभळाची. मग 100% मधून 80% झाडं गेली, कट झाली, तर 20% झाडं उरली आणि ही 20% झाडं आहेत जांभळाची. जर 20% झाडं जांभळाची आहेत तर एकूण जी संख्या आहे झाडांची ती आहे 5,000. मग आपल्याला 5,000 झाडामधून 20% झाडांची संख्या आपल्याला काढायची आहे. मग 5,000 झाडांचे 20% आपल्याला काढायचे, तर 20% काढताना आपल्याला 5,000 गुणिले 20/100 टक्केवारी काढण्याची हीच मेथड आहे. मग त्यामध्ये 100चे 0 काही कट करायची, त्याचप्रमाणे वरच्या 5,000चे सुद्धा 0 कट करायचे. वरती उरतात 500 गुणिले 2, म्हणजे निश्चितपणे 20% जी झाडं आहेत त्याची संख्या आहे 1,000. आणि या ठिकाणी 1,000 हा पर्याय आहे 3 नंबरला. त्यामुळे या ठिकाणी आपण पर्याय नंबर 3 ला क्लिक करायचं आहे. प्रश्न नंबर 35 आपण आताच नुकतं सोडवलाय. तर या ठिकाणी जी झाडांची संख्या आपल्याला काढायची आहे टक्केवारीमध्ये, तर ती आपण काढताना कधी कधी आपण सुट्ट पर्सेंटेज काढण्याच्या नादी लागून आपला वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळे एकत्र पर्सेंटेज काढायचं सर्व, आणि जांभळाची झाडं किती उरली यावरून आपण त्याची टक्केवारी काढायची आहे आणि त्याची संख्या काढायची आहे जांभळाच्या झाडांची. जर 20% झाडं उरली तर 5,000चे 20% आपल्याला काढता आले पाहिजे. त्यानंतर खूप सोपा प्रश्न आहे, 6 तास 52 मिनिटे बरोबर किती मिनिटे? 36 नंबरचा जो प्रश्न आहे, 6 तास 52 मिनिटं बरोबर किती मिनिटं? तर 52 मिनिटं आपल्याला दिलेलीच आहेत. आता फक्त आपल्याला 6 तासाची मिनिटं काढायची आहेत. 6 तासाची मिनिटं काढत असताना आपल्याला 6 तासाला, एका तासाला मिनिटं असतात 60. त्यामुळे 60 ने जर 6 ला गुणलं तर 6 तासाची मिनिटं आपल्याला मिळून जातील. आणि त्यानंतर त्यामध्ये 52 मिनिटं आपल्याला प्लस करायची, आणि हे सर्व उत्तर मिळून 360 अधिक 52 बरोबर 412 हे उत्तर आपल्याला मिळते, आणि हे पर्याय नंबर आहे 1. जर फक्त 6 तासाची मिनिटं काढली तर पर्याय नंबर 2 असं कन्फ्युजन होऊ शकतं, किंवा बेरजेमध्ये चूक झाली तर 512 होऊ शकतं 412 ऐवजी. मात्र ही चूक होणार नाही, आणि निश्चितपणे आपल्याला
6 6 36 360 प्लस 52 मिनिटं असे सर्व मिळून 412 मिनिटं हे आपल्याला उत्तर मिळून जातं. त्यानंतर आहे 37 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आणि हा सुद्धा प्रश्न शेकडेवारीवरच आधारित आहे. आणि शेकडेवारीसाठी हा जो प्रश्न आहे, आपल्याला प्रत्येकाचा शेकडा काढता येणं किंवा प्रेडिक्शन असणं खूप सोपं आहे शेकडेवारी काढणं. 100चा तर खूप सोपं आहे, कारण 100चा जेवढा शेकडा दिला असेल तीच त्याचं उत्तर असतं पहा. 100चा शेकडा 20 बरोबर 20 निश्चितपणे हे बरोबर आहे, कारण 100चे 20% म्हणजे 20. 100चे 20% काढणं खूप सोपं आहे, कारण जी संख्या दिलेली आहे तेच त्याचं उत्तर असतं. त्यानंतर दुसरा पर्याय आहे 200चा शेकडा 10 म्हणजे 20. या ठिकाणी मी ते सोडून दाखवले पहा. 200चा 10% काढणं तर 0 कट झाले तर बरोबर 20 हे उत्तर उरतं, म्हणून हेही विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं जे आहे 400चा शेकडा 5 बरोबर 20%. तर या ठिकाणी 400चा शेकडा 5 जेव्हा आपण सोडवतोय तर 400 गुणिले 5 छेद 100 अशा प्रकारे आपल्याला टक्केवारी काढता येईल, किंवा 4 पंचे 20 अशा पद्धतीने सुद्धा काढता येते. त्यानंतर हेही वाक्य बरोबर आहे. त्यांनी आपल्याला असत्य विधान विचारले, असत्य म्हणजे चुकीचं, आणि म्हणून चौथ्या पर्यायाकडे आपण वळायचे, कारण तीनही पर्याय बरोबर होते. चौथ्या पर्यायामध्ये मात्र 300चा शेकडा 10 बरोबर 20. आता 300चा शेकडा 10 3 एक 3 3 0 0 याप्रमाणे आपल्याला 300चा शेकडा 10 जर घेतलं तर 30 उत्तर येतं, पण इथं पर्यायामध्ये 20 दिलेलं आहे, आणि म्हणून हा पर्याय या ठिकाणी असत्य किंवा चुकीचा आहे, आणि म्हणून पर्याय नंबर 4 ला आपण क्लिक करायचे. आणि या 37 नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला पर्याय नंबर 4 हे उत्तर मिळून जाते. जर शेकडेवारी आपल्याला फास्ट काढायची असेल तर आपण शून्यांचा विचार करू नका, फक्त आता या ठिकाणी जर 400चा 5 हा पर्याय आपल्याला काढायचा आहे, 400चा शेकडा 5%, तर निश्चितपणे आपण काय करू शकतो की 4 गुणिले 5 एवढं जरी केलं तरी आपल्याला उत्तर मिळतं. शेकडेवारी जर फास्ट काढायची असेल ट्रिकच्या माध्यमातून तर खूप पटकन काढता येईल या पद्धतीने. अशा प्रकारे 37 प्रश्नांपर्यंत आपण आलोय. आपल्याकडे आणखी वेळ खूप आहे, आणि आपण जर पुढचे प्रश्न आपण जेवढे घेता येतील वेळेच्या अंतरात आपल्या तेवढे आपण घेणार आहोत. अडोतीस नंबरचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी 5 अंक दिलेले आहेत, आणि या 5 अंकांच्या माध्यमातून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? आता या अंकांपासून 4 5 6 0 8 हे अंक आहेत, आणि या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. मोठी संख्या तयार होईल या ठिकाणी सर्वात मोठा अंक आहे 8 6 5 4 0, आणि लहान संख्या तयार होईल 4 0 5 6 8. या पद्धतीने जेव्हा आपण त्या संख्या तयार करू, नंतर त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीजच उत्तर लिहायचं नाही, कारण बेरजेचं उत्तर जर लिहिलं तर आपला पर्याय नंबर येईल 1 आणि आपण चूक करून बसू. फक्त बेरीज लिहायची नाहीये, तर त्यांनी विचारलंय बेरजेची निमपट किती? निमपट म्हणजे निम्मे. बेरजेच्या निम्मे किती म्हणजे थोडक्यात 1/2, अर्धे किती. आता बेरीज अगोदर करणं गरजेचं आहे. अगोदर संख्या तयार करणं महत्वाचं आहे. संख्या तयार केल्यानंतर त्याची बेरीज करणं गरजेचं आहे. बेरीज आपली जर अचूक आली आणि नंतर आपण त्याचं निम्म करण्याचा प्रयत्न केला तर त्याला 2 ने भाग द्यायचा. 2 ने भाग देताना मी आडवाच भाग दिलेला आहे, आणि वेळ वाचवण्यासाठी आपणही आडवाच भाग द्यावा. जर आपण उभा भागाकार करत बसलो तर वेळही जाईल आणि जागाही पुरणार नाही त्या ठिकाणी. कच्च्या कामाच्या जागेत आपण आडवा भाग जर दिला तर बेशक 12 बेत्रिक 6 या पद्धतीने आपण भाग देऊन उत्तर काढलं तर 63,554 हे त्याचं उत्तर येते. निश्चितपणे आपल्याला हा पर्याय दिसतोय पर्याय नंबर 3 मध्ये 63,554, आणि म्हणून आपण या प्रश्नामध्ये सांगितलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर पालन केलं तर आपण उत्तराकडे जाऊया, तरच अचूक उत्तराकडे जाऊ शकतो. अन्यथा आपल्या उत्तरामध्ये कन्फ्युज होऊन आपण पर्याय नंबर नुसती बेरीज जर केली तर पर्याय नंबर 1 लगेच दिसतो आपल्याला, आणि आपण नुसती बेरीज केली 1,27,108 आपण लगेच उत्तराकडे जर गेलो तर निश्चितपणे आपला पर्याय चुकेल आणि आपले आजचे किंवा सोपे असणारे मार्क्स जातील.
त्यामुळं कोणतेही प्रश्न सोडवताना काहीही गडबड करण्याचं काही कारण नाही. त्यानंतर या ठिकाणी 39 नंबरचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी बीजगणितासारखं अक्षरांना अंक समजून आपल्याला ती क्रिया करायची आहे. तर या ठिकाणी अक्षर आहेत पी आणि टी, आणि पी ची किंमत आहे 3 आणि टी ची किंमत आहे 2. अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचे. पी ची किंमत जर 3 असेल आणि टी ची 2 असेल तर आपल्याला हे गणित अशा प्रकारे मांडावं लागेल अंकांच्या स्वरूपामध्ये. मी या ठिकाणी ते मांडून दाखवलेलं आहे. 3 गुणिले पी जिथं आहे तिथं आपल्याला 3 लिहायचं आहे, जिथं टी आहे तिथं 2 लिहायचं आहे. त्यानंतर त्याचे चिन्ह जे आहेत तशीच ठेवायचे आहेत. सारखी क्रिया असणारे जे चिन्ह आहेत, सारखी क्रिया असणारे जे चिन्ह आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्याला एकत्र रेषा मारलेली आहे. मी या ठिकाणी पी आणि पी या ठिकाणी गुणाकार आहे. त्यानंतर 2 गुणिले पी गुणिले टी आणि टी गुणिले टी या ठिकाणी सारखी चिन्ह असणारे किंवा सारखी क्रिया असणाऱ्या ठिकाणी आपण रेषा मारून त्याचं उत्तर काढायचं. पी ची व्हॅल्यू आहे 3, त्यामुळे 3 गुणिले 3 अधिक 2 त्यांनी दिलेलाच आहे गुणिले परत पुन्हा पी ची व्हॅल्यू 3 आहे आणि गुणिले टी म्हणजे 2 अधिक पुन्हा टी गुणिले टी आहे म्हणजे 2 गुणिले 2. तर हे गणित सोडवल्यानंतर पहिल्या पी गुणिले पी चं उत्तर येतं 3 गुणिले 3 9 येतं. त्यानंतर दुसरं आहे 2 गुणिले पी गुणिले टी म्हणजे 6 6 दुने 12, त्याचं उत्तर आलं 12. आणि शेवटचे टी गुणिले टीचं उत्तर आलं 2 गुणिले 2 4. आणि या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर 9 अधिक 12 अधिक 4 बरोबर 12 9 21 आणि 4 25. अशा प्रकारे आपलं पर्याय नंबर 2 हे उत्तर येतं. या ठिकाणी पर्यायामध्ये 21 दिलेलं आहे, 25 दिलेलं आहे, 24 आहे आणि 17 आहे. तर 25 हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे 39 नंबरच्या प्रश्नाचं. त्यानंतर चाळीस नंबरचा जो प्रश्न आहे, 40 नंबरच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं. या ठिकाणी थोडासा प्रश्न फिरून विचारलेला आहे, त्यांनी मुद्दल विचारलेली आहे. आता या ठिकाणी जे सूत्र आहे, आपण सरळ व्याचं सूत्र आपण शिकलेलो आहोत. सरळ व्याच्या सूत्रामध्ये आपण क द म भागिले 100 केलं की आपल्याला सरळ व्याज मिळतं. मात्र या ठिकाणी त्यांनी प्रश्न थोडा फिरून विचारलेला आहे. निश्चितपणे मेरिट ठरवणार हा प्रश्न आहे. आणि तुम्ही जे सगळे विद्यार्थी क्लासला जॉईन असता हे अतिशय गुणवंत किंवा निवडलेले निवडक विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना हा प्रश्न येणं गरजेचं आहे, कारण मेरिटसाठी हा प्रश्न निश्चितपणे कामाला येऊ शकतो. असे प्रश्न जे असतात की त्या ठिकाणी सरळ व्याज न विचारता आपल्याला मुद्दल काढायला विचारलेलं आहे. तर मुद्दलचं जे सूत्र आहे सरळ व्याजच्या सूत्रावरूनच तयार करता येतं. या ठिकाणी प्रश्न विचारले की दर साल दर शेकडा 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 2520 रुपये मिळाले तर मुद्दल किती? तर मुद्दल किती हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्याचं सूत्र तयार करायचं आहे. आणि मुद्दलसाठी सूत्र आहे, जसं सरळ व्याजाचं सूत्र असतं क द म भागिले 100, तसं मुद्दलचं जे सूत्र आहे त्यामध्ये मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 आणि खाली जे उरलेलं आहे दर आणि काळ हे छेदमध्ये लिहायचे. त्याच्या किमती टाकल्या. सरळ व्याज आहे 2520, त्याला गुणिले 100, दर आहे दर साल दर शेकडा 7 आणि काळ आहे 3 वर्षांचा, ते आपण छेदमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला भागाकार करायचा आहे. 7 ने वरती भाग द्यायचा आहे. थोडंसं भागाकार 3 ने भाग द्यायचा की 7 ने हे ठरवायचंय. आणि 3 ने जर भाग जात असेल तर 3 ने दिला तरी चालेल, 7 ने गेला तर 7 ने दिला तरी चालेल. आता मी 7 ने दिलेला या ठिकाणी भाग 7 त्रिक 21, 4 उरले, 7 सक 42 आणि 7 शून्य 0, 360चा भाग गेला. त्याचप्रमाणे तुम्ही जर 3 ने भाग दिला तर 3 8 24, 1 उरेल 3 चौक 12, 840 उत्तर येईल. ऑप्शन तुमच्याकडे आहे. 7 ने दिला तरी भाग जाईल, 3 ने दिला तरी भाग जाईल. आपण आपल्या पद्धतीने जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आपण भाग देऊ शकता. त्यानंतर मी 7 ने भाग दिल्यानंतर तिथं 360 उत्तर आलं. 360 गुणिले 100 छेद 3. पुन्हा एकदा 3 ने भाग द्यायचा 360 ला. 3 ने 360 ला भाग दिल्यानंतर 3 एक 3, 3 दुने 6, 3 शून्य 0, असं 120 चा भाग या ठिकाणी जातोय. आणि 120 गुणिले 100 बरोबर या ठिकाणी 3 शून्य जर शेवटला मांडून दिले तर 12 एक 12
आणि अशा प्रकारे 120 गुणिले 100 बरोबर 12,000 हे उत्तर या ठिकाणी आपलं येतंय. मुद्दल आहे त्याची 12,000 आणि म्हणून आपण या पर्यायाचा विचार करायचा आहे. 12,000 पर्याय आहे आपल्या पर्याय नंबर 4 मध्ये. रोहितला जे पैसे त्याने घेतले होते ते होते 12,000, ही होती त्याची मुद्दल आणि या प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल. आजच्या नियोजनात आपला प्रश्न नंबर 40 पर्यंतच होतं, मात्र आपल्याला वेळ आहे आणि निश्चितपणे आपण थोडेसे पुढचे 1-2 प्रश्न आपण या वेळेच्या आत संपवण्याचा प्रयत्न करूया. उद्या आपल्याला 20 प्रश्न घ्यायचे आहेत पुन्हा. त्यानंतर 41 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे 0, 5, 6, 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील, हा प्रश्न विचारलाय. मी या ठिकाणी आपल्याला संख्या बनवण्याची जी ट्रिक आहे की त्या चौकोनावरती 4 संख्या असतील तर चौकोनावरती ते अंक मांडायचे. महत्वाची अट आहे या प्रश्नामध्ये की संख्या 3 अंकी असाव्यात आणि दुसरी अट आहे संख्या सम असाव्यात. समसंख्या असण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेवटला जो अंक आहे तो सम अंक असला पाहिजे आणि या ठिकाणी सम अंक आहेत 0 आणि 6. जर 0 आणि 6 शेवटला असावेत, हा नियम जर आपण लागू केला तर आपल्याला ज्या संख्या तयार करता येतील त्या अशा प्रकारे मी तयार केलेल्या आहेत की 5 ने सुरू होणाऱ्या काही संख्या असतील, 7 ने सुरू होणाऱ्या काही असतील आणि 6 ने सुरू होणाऱ्या काही असतील. पण 0 ने संख्या सुरू होणार नाही, कारण 0 ने संख्या सुरू झाली तर ती 3 अंकी होणार नाही. 0 हा अंक अगोदर जर लिहिला तर तो मोजला जाणार नाही, तो 2 अंकी संख्या होईल. त्यामुळे 0 ने संख्येची सुरुवात करायची नाही. पहिली संख्या आहे 570, त्यामध्ये शेवटला 0 आहे. शेवटला 0 असणाऱ्या 6 संख्या आहेत आणि शेवटला 6 असणाऱ्या 4 संख्या आहेत. अशा प्रकारे 10 संख्या या ठिकाणी तयार होतात. 570 आहे, 560 आहे, 750 आहे. त्यानंतर 650, 706, 506, 670, 760, 576, 756. एका अंकाने सुरू होणाऱ्या किती होतात त्या आधी पाहायच्या. 5 ने सुरू होणाऱ्या तयार करायच्या, 6 ने सुरू होणाऱ्या करायच्या, 7 ने सुरू होणाऱ्या तयार करायच्या आणि शेवटला मात्र जो अंक आहे तो निश्चितपणे दरवेळेला 0 किंवा 6 हाच असला पाहिजे, तर ते आपल्याला समसंख्या तयार होतील. आपण 4 अंकांपासून 4 अंकी संख्या तयार करण्याची ट्रिक माहिती आहे. त्या संख्या भरपूर तयार करता येतात. त्याचप्रमाणे सम हा क्रायटेरिया न लावता आपल्याला संख्या तयार करता येतील. बऱ्याच संख्या तयार होतील आणि त्यातून आपण समसंख्या निवडून जर घेतल्या तर निश्चितपणे त्या 10 संख्या तयार होतात, समसंख्या फक्त. जर आपण सगळ्या संख्या जरी बनवल्या सम विषमच्या आणि मग त्यातल्या सम जरी निवडल्या तरी चालेल किंवा बनवतानाच फक्त समसंख्या बनवल्या तरी चालेल. निश्चितपणे आपल्याला जे सोयीस्कर असेल ते आपण तो पर्याय आपण वापरू शकतो. जर आपल्याला फक्त समसंख्या बनवणं सोपं जात असेल तर तो हे पर्याय वापरा किंवा जर आपल्याला संपूर्ण संख्या एकत्र करायच्या आणि मग सम निवडून वेगळ्या करायच्या असतील तर तेही करू शकता. ज्या पद्धतीने आपला वेळ वाचेल आणि उत्तरही चुकणार नाही या पर्यायाची आपण निवड करू शकता. आपण त्या पद्धतीने जायचं आहे. जर आपला वेळ वाचवण्यासाठी आपल्याला जी पद्धत वापरता येईल त्या पद्धतीचाच विचार करायचा आहे. काहींना मेथडपेक्षा काहींचं प्रिडिक्शन चांगलं असतं, ते उत्तराचा पटकन अंदाज लावू शकतात किंवा तोंडी त्यांच्या क्रिया चांगल्या असतात. अशा वेळेला आपण मेथडचाही विचार नाही केला तरी आपण उत्तराकडे जाऊ शकतो. त्यानंतर आहे दशांश अपूर्णांकांची बेरीज. दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना 42व्या प्रश्नामध्ये आपण जर विचार केला तर दशांश अपूर्णांकांच्या बेरजेचा एक अत्यंत महत्वाचा नियम आहे की दशांश अपूर्णांकांच्या बेरजा करत असताना दशांश चिन्ह हे नेहमी एकाखाली एकच लिहिलं गेलं पाहिजे, तरच आपली बेरीज बरोबर येईल. अन्यथा बेरीज बरोबर येऊ शकत नाही. कारण दशांश अपूर्णांक जर एकाखाली एक लिहिले तरच आपलं ते उत्तर करेक्ट येते. आता या ठिकाणी देताना आडवं दिलेलं आहे, आपण उभे मांडून घ्यायचे ते अपूर्णांक. या ठिकाणी 8.8, 8.08, 8.008, 8.0808, त्यानंतर 88.8. तर या ठिकाणी दशांश चिन्ह जर एकाखाली एक मांडलं तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं मांडणी झालेली दिसेल. ज्या ठिकाणी संख्या कमी पडतात त्या ठिकाणी आपण 0 समजायचं आहे. जर 0 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल, मात्र त्याची उत्तर काढताना आपण चूक करायची नाही.
शेवटची संख्या राहिलेली आहे 8, त्यामुळे त्या ठिकाणी उत्तरामध्ये आलेले आहे 8. त्याचप्रमाणे त्यानंतर 8 आणि 0 त्याची पुन्हा बेरीज झाली 8. त्यानंतर 8, 0, 8 ते 8 आणि 8 16 आले, त्याचा हातचा 1 आला. 8 आणि 8 पुन्हा 16 झाले, हातचा 1 धरून 17 आणि 17 मधला 1 हातचा गेला त्या ठिकाणी. आणि या बाजूला 8 45 आणि हातचा आलेला 1 असे धरून वरती 41 झाले, हातचे आले 4. वर 8 आणि हे 4, 8 आणि 4 12, 121.007688. त्याला 76 88 असं म्हणायचं नाही, कारण दशांश चिन्हानंतरचे अंक हे स्वतंत्र वाचले जातात. म्हणून 121.7688 या प्रकारे आपल्याला हे उत्तर मिळेल. निश्चितपणे दशांश चिन्ह जर एकाखाली एक मांडलं तर आपलं उत्तर अजिबात चुकणार नाही. अतिशय सोपं असं हे प्रश्न आहे की अजिबात मार्क जाणार नाही आपला, फक्त दशांश चिन्हाखाली चिन्ह मांडायचे. आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले 42 प्रश्नांपर्यंत आपण पोहोचलो आणि या 42 प्रश्नामध्ये निश्चितपणे आपल्याला जे अवघड प्रश्न होता तो होता फक्त 40 नंबरचा जो प्रश्न आहे तो थोडासा अवघड होता की 40 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दल विचारली होती. आपल्याला सरळ व्याज विचारलं तर पटकन आपल्याला सांगता येतं, पण या ठिकाणी मुद्दल विचारलं होतं. कधी कधी काळ विचारला जाईल, कधी दर विचारला जाईल. सरळ व्याज सोडून उरलेल्या 3 जर संज्ञा आपल्याला विचारल्या, संकल्पना विचारल्या, तर निश्चितपणे या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि म्हणून हा जो अशा प्रकारचा प्रश्न असेल, निश्चितपणे आपण यासाठी थोडा जास्त वेळ द्यायचा आहे, जास्त विचार करायचा आहे, कारण अशा प्रश्नांनीच आपलं मार्क्स पाडणार आहेत. आपण 42 प्रश्न आपण आतापर्यंत पाहिले, त्यातले काही प्रश्न सोपे होते. त्याचप्रमाणे काही प्रश्नांना आपल्याला वेळ कमी लागतो आणि जो उरलेला वेळ आहे तो अवघड प्रश्नांसाठी आपण वापरू शकतो. टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरसी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पेपरसाठी. आणि आता आपल्यातले जे काही विद्यार्थी आहेत, गुणी विद्यार्थी आहेत सर्व, आणि त्यामुळं हे विद्यार्थी निश्चितपणे मला खात्री आहे की हे दररोज 2 पेपर सोडत असतील, एक मराठी गणितचा आणि एक इंग्रजी बुद्धिमत्तेचा. इतका सराव यांचा सुरू असावा. आणि त्यामुळं त्यांना हे प्रश्न खूप सोपे जातात आणि म्हणून कमेंट्समध्ये ते खूप सारे पटपट पर्याय सांगतात. प्रश्न दिसला की लगेच त्यांचं उत्तर येतं कमेंटमध्ये. त्यानंतर आपण वळणार आहोत प्रश्न नंबर 43 कडे. 43 नंबरचा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नासाठी घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? आता मुलं आपली 5वीची शिष्यवृत्तीची ही जी बॅच आहे खूप म्हणजे निवडक विद्यार्थी असल्यामुळे अगदी त्यांना किती मापाचा कोन होतो असं जरी विचारलं असतं तरी सहजपणे त्यांना काढता आलं असतं. कारण त्यांना माहिती की प्रत्येक घड्याळाचे 2 जे काटे आकडे आहेत 12 आणि 1 त्यांच्यामध्ये किती कोन होतो हे सुद्धा माहिती आहे. त्यामुळे 4 वाजता घड्याळाच्या काट्याची स्थिती कशी असेल एवढंच मी या ठिकाणी काढलेलं आहे. 4 वाजता घड्याळाच्या काट्याची स्थिती अशी असेल. आता 3 वाजता काट कोण होतो हे सर्वांना माहिती आहे, कारण 3 वाजता काटा 3 वर आणि 12 वर असतो. मग 4 वाजता काटा कुठे असेल तर 4 वर आणि 12 वर. निश्चितपणे ते चित्र असं दिसेल आणि यावरून आपण कोणाचा प्रकार सहजपणे ओळखू शकतो. कोणाचा प्रकार ओळखणं खूप सोपं आहे, म्हणजे हा प्रश्न खूप सोप्या लेवलचा आहे. जर आपल्याला किती मापाचा कोन होतो असा प्रश्न विचारला असता तर निश्चितपणे आपण त्याला अवघड प्रश्न म्हणू शकलो असतो. मात्र फक्त कोणाचा प्रकार विचारलाय, विशाल कोन, काटकोन, लघु कोन आणि सरळ कोन. आता 4 वाजताची स्थिती जर पाहिली तर आपल्याला निश्चितपणे समजेल की त्या ठिकाणी विशाल कोनच तयार होतो. काटकोन होण्यासाठी ते 3 वाजता असायला हवं होतं, लघु कोनासाठी 3 पेक्षा कमी पाहिजे होतं आणि सरळ कोन तर तिथं 4 वाजता होऊ शकत नाही. सरळ कोन थेट 6 वाजता होतो. त्यामुळं घड्याळाच्या काट्यांची स्थिती लक्षात आली तर आपल्याला या ठिकाणी हा पर्याय सहजपणे सांगता येईल. त्यानंतर प्रश्न नंबर 44 कडे आपण वळायचे. 44 मध्ये जर आपण पाहिलं तर 17/8 आणि 23/6
या अपूर्णांकांच्या किमतीची तुलना करायची सांगितलेली आहे आणि चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल असा प्रश्न आहे. तर हे दोन्ही भिन्नछेद अपूर्णांक आहेत. समछेद अपूर्णांक असते तर तुलना करणं सोपं जातं, पण भिन्नछेद अपूर्णांक असल्यामुळं एकतर आपल्याला त्याचा भागाकार करून पाहावा लागेल किंवा दोन्ही अपूर्णांकाला समछेद करावा लागेल. दोन्हीतला कोणता पर्याय आपल्याला सोपा वाटेल तो आपण करू शकतो. जर त्याला आपण समछेद करण्याचा प्रयत्न केला तर 17/8 ला आपल्याला 4 ने जर गुणलं, 8 ला 3 ने गुणलं आणि 6 ला 4 ने गुणलं, दोन्हींचा छेद 8 त्रिक 24 आणि 6 चोक 24 अशा प्रकारे 24 हा छेद येऊ शकतो. पहिल्या अपूर्णांकाला आपण 3 ने गुणलं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला 4 ने गुणलं तर छेद सारखं येईल आणि आपल्याला त्याची तुलना करता येईल. समछेद झाल्याशिवाय तुलना करणं चुकीचं आहे किंवा जर भागाकार करणं सोपं वाटत असेल तर आपल्याला निश्चित तेही सोपं जाईल. तर भागाकार करून जर आपण केलं, मी तर भागाकार मेथडनेच केलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून करता येईल किंवा समछेद करून रूपांतर करता येईल. मी इथं पूर्णांकयुक्त मध्ये रूपांतर करून सोडवलंय आणि 8 ने जर 17 ला भाग दिला 8 दुणे 16 चा 2 चा भाग जातो आणि 23 ला जर 6 ने भाग दिला 6 त्रिक 18 3 चा भाग जातो. निश्चितपणे जर त्याचं पूर्णांकयुक्त रूपामध्ये जर एवढा मोठा फरक आहे 2 आणि 3 तर निश्चितपणे ज्याचा पूर्णांक 3 आलाय तो अपूर्णांक निश्चितपणे मोठा आहे. म्हणून 23/6 मोठा आहे, 17/8 लहान आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी 23 कडे जी चिन्हाचं तोंड होईल ते चिन्हाचा वापर आपण ठिकाणी करायचा आहे. 17/8 इज लेस दॅन 23/6 आणि म्हणून 23/6 मोठे असल्यामुळं आपल्याला त्याकडे हे चिन्ह वापरायचे पर्याय नंबर 2 मधलं. यानंतर आजचा आपला आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत, 45 नंबरचा प्रश्न. आणि 45 नंबरचा जो प्रश्न आहे 9.9 ही संख्या अंकात लिहा. 9.9. आता या प्रश्नासाठी 2 ट्रिक आहेत. एक तर जर सगळ्या संख्या वेगवेगळ्या अंकातल्या असतील, म्हणजे एखादी संख्या 5 अंकी, दुसरी 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी अशा असतील तर आपण निश्चितपणे दशलक्ष ही संख्या किती अंकी असते यावरून आपण अंदाज काढू शकतो. किंवा दुसरा एक पर्याय त्याला की 9.9 ही संख्या आपल्याला जर अंकी लिहिता येत असेल तर अतिशय सोपं जाईल. मग 9.9 लिहिताना 9 दशलक्ष म्हटल्यावर आपल्याला ती संख्या 7 अंकी असणार आहे, कारण दशलक्ष हे कधी येतं, आपण त्याची मांडणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे. यामध्ये जर संख्या आपण अंक न मांडता सुद्धा दशलक्ष ही संख्या 7 अंकी असावी. मग पर्यायामध्ये 7 अंकी संख्या जर एकच असेल तर निश्चितपणे आपलं तेच उत्तर असेल. पण जर पर्यायामध्ये 7 अंक असणाऱ्या संख्या 2 पेक्षा 1 किंवा पेक्षा जास्त असतील, 2-3 संख्या असतील 7 अंक असणाऱ्या, तर मग आपल्याला संख्या वाचनच करून मग लिहावं लागेल. मग अंदाजे किंवा ट्रिक वापरून चालणार नाही. आपल्याला 9 दशलक्ष म्हणजे 90 लाख, 90,00,009 अशी ती संख्या आहे. 9 दशलक्ष म्हणजे 90 लक्ष. हे जर आपल्याला समजलं तर निश्चितपणे आपण 7 अंकी संख्येचा पर्याय वापरू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी जे प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर पर्याय नंबर 2 मध्ये आपल्याला सापडेल. 9.9. त्याच्या खाली जी संख्या आहे ती 90,009 आहे. इकडे जे आहे ते 9,00,009 आहे आणि इकडे 9,00,00,009 आहे. त्यामुळे हे पर्याय होऊ शकत नाहीत. अशा प्रकारे आपण संख्यांचं अंत्याक्षरी वाचन जे आहे त्यानुसार आपण पर्याय नंबर 2 ला क्लिक करायचं आहे. आणि आजच्या प्रश्नामध्ये आपल्याला 40 पर्यंतच टार्गेट होतं, मात्र आपण 45 पर्यंत पोहोचलेलो आहोत. निश्चितपणे उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला कमी प्रश्न राहतील आणि आपण त्या प्रश्नांचा डीप मध्ये अभ्यास करू शकतो किंवा व्यवस्थित ते त्याच्या सोडू शकतो. आणि तिसऱ्या दिवशी 3 दिवसात मिळून आपल्याला 75 प्रश्नांपर्यंत जायचे. आपले आणखी 30 प्रश्न राहिलेले आहेत. तर रविवार असून सुद्धा जे विद्यार्थी मित्र खूप लवकर उठून लेक्चर जॉईन करतात, शिकतात, निश्चितपणे यांचं भविष्य उज्ज्वल आहे. अशा विद्यार्थ्यांनी जेव्हा बाकीचे आपले वर्गमित्र किंवा इतर विद्यार्थी आराम करतायत किंवा झोपलेले असतील रविवारमुळं, सुट्टी असल्यामुळं, त्याही वेळेत हे विद्यार्थी उठून लेक्चर जॉईन करतात, लेक्चर ऐकतात, रिप्लाय पण देतात कमेंट्समध्ये. तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून धन्यवाद.
आणि तुम्ही असा भरपूर अभ्यास करत राहा. दररोज एक एक दोन दोन प्रश्नपत्रिका सोडवत राहा. वेगवेगळे प्रश्नसंच वेगवेगळ्या प्रकाशनांचे घेण्यापेक्षा निश्चितपणे आपण जे प्रश्नपत्रिका आहेत दरवर्षीच्या, त्या जर आपण सोडवल्या तर कोणत्याही प्रश्नसंच घ्यायची गरज नाही. आपण याच प्रश्नांचा वापर करून, या प्रश्नपत्रिकांचा वापर करू. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न असतात ते प्रश्नसंचामध्ये शक्यतो दिसत नाहीत पहा. कारण प्रश्नसंच हे प्रकाशनांचे असतात, खाजगी प्रकाशनांचे. त्याऐवजी तुम्ही निश्चितपणे प्रश्नपत्रिकांचा जर वापर केला तर आपलं सरावही चांगला होईल आणि कुठल्या खर्चाचीही गरज नाही. आपण ऑनलाईन सुद्धा या प्रश्नपत्रिका मिळतात. तर आजचं या ठिकाणी लेक्चर संपलं. उद्या पुन्हा एकदा आपण याच वेळेला जॉईन होऊया. आणि आज जी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स थोडी गैरसोय झाली ती उद्या होणार नाही याची काळजी घेतली जाईल. थँक्यू सर. शेळके सर, हा बोला ना. संपवलं. हो. ओके, धन्यवाद. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीनं आपण जो सुंदर तास घेतला त्या जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनापासून आभार. उद्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर जॉईन व्हायचे.